सोनू दादा, एक प्रश्न असा होता आपल्या ज्या दर्शकांचा की शेळ्यांच्या किमती एवढ्या झालेल्या आहेत का भाऊ, असं एवढ्या महाग किमती असं? आता एवढं झालेलं आहे का आपली गुजरातची शेळी आहे ती भावनगरची, अच्छा, हिची काहीच किंमत नाही हो. आणि राजस्थानच्या लोक 20-20, 25-25 हजारच्या शेळ्या घेतात. अच्छा अच्छा, तिच्या किती किमती आहे? 20-20 हजार, 25-25 हजार. अच्छा. एवढी शेळी पॉवरफुल ती येत नाही. हो हो, ती चारा खायला बी कानपूच करते. अच्छा, आपली शेळीला कुठेही टाका तुम्ही, काही हो. टाका खायला, बिना चारा खाती. बरोबर एवढी शेळी येत नाही ना. राजस्थानची एवढी शेळी येईल का तुम्ही सांगा मला? बरोबर, किती तुमच्या मोठी छाती शेळी आहे. 2 लिटर दूध काढून दाखवा आपण त्याची 20,000, 25,000ची शेळी राजस्थान वाल्यांची. बरोबर, एवढं दूध जर कधी आपल्या शेळीच्या बरोबर दूध काढून लावलं तर. राजस्थानची शेळीला बरोबर, हो. खरी गोष्ट आहे. एवढी शेळी आपल्या गुजरात स्वस्त राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला फक्त 2 पैसे भेटते त्या हिशोबाने आपण व्यापार करतो. बरोबर, पण फसवणुकीचा व्यापार आपण करत नाही. अच्छा, लोक 25-25 हजारच्या शेळ्या घेते. बरोबर बरोबर. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, मला तुमच्या बऱ्याच दिवसापासून कमेंट होता की आम्हाला व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या ज्या घरी शेळ्या त्या दाखवा. मित्रांनो, आज आपण आलेलो सोनू चव्हाण यांच्या घरी. त्यांचा चालूच माल आलेला आहे. मित्रांनो, आता चालू माल आलेला आहे. तसंच त्यांचा मला फोन आला की आकाश आता बाजार बंद आहेत, या कारणाने आपण बाजारात शेळ्या घेऊन जाऊ शकत नाही, तर डायरेक्ट आपण घरी शेळ्या आणलेल्या तुम्ही इथे येऊन आपला एक व्हिडिओ स्पेशल बनवा असं. तर मित्रांनो, खास तुमचे देखील कमेंट आणि त्यांचं देखील म्हणणं होतं की आपल्या गिरायकांना आपल्या शेळ्या वगैरे आपल्याला दाखवायचं आहे. खूप चांगल्या क्वालिटीच्या एक नंबर शेळ्या अशा आलेल्या आहेत. त्या शेळ्या मी तुम्हाला आज दाखवणार व्हिडिओतर्फे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कमेंट्स ते मला सांगा. जर तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही सोनू जेव्हा पण याल तेव्हा फक्त आपल्या चॅनल थ्रू या, म्हणजे तुमच्यासाठी काही ना काही थोडंफार तर डिस्काउंट होईल. सांगताना फक्त चॅनलचं नाव सांगा. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोनू, नमस्कार. नमस्कार नमस्कार. किती माल आणला तुम्ही आता? आता 60 शेळींची गाडी उतरली आज. 60 शेळींची गाडी उतरली, आता उतरली माझ्यासमोर उतरली दुपारी 1 वाजता. बरोबर. आता त्याच्यामध्ये गाभणं किती दुधाचे किती? गाबला 30 शेळ्या गाबला आहे आणि 30-32 शेळ्या दुधाचे. अच्छा, त्याच्यामध्ये काही सिलेक्टिव्ह शेळ्या काढलेल्या साईडला काही काढलेल्या आहेत. ज्या भारी क्वालिटीच्या आहेत त्या, हो, मीडियम क्वालिटीच्या मध्ये ज्या भारी क्वालिटीच्या आहेत त्या काढलेल्या आहे भारी. अच्छा अच्छा. चला आपण त्या शेळ्या बघून घेऊ आता. हो मित्रांनो, या दुधाच्या शेळ्या आहेत सोनूच्या. चालूच गाडी उतरलेली आहे बघा. लाल बाकड्या आणवटे बघा बघा. लावा अशा साईडला लावा. आणि लाल फुली बकऱ्या. बाजार आहे काय शिंदे घाटीतला काय दादा काम जाय का इकडे? हो हो. इथे काजू सोन दाखवा बरं मला. सोडून द्या तुम्ही. सोनू दादा,
हिची दुधाची गॅरंटी सांगा मला. हिची दुधाची गॅरंटी एका टाइमला 2.5 लिटर. एका टाइमला 2.5. एका टाइमला 2.5. किंमत काय सांगता याची? हिची किंमत आहे, खाटी शेळीची किंमत आहे 18,000. एका टाइमला 2.5 लिटर दूध. आता तुम्ही जे मला सांगताय, मला बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत, काका दादा तुम्ही डायरेक्ट प्रत्यक्ष दूध धुवून दाखवा असं. आता तुम्ही मला ते सांगितले, आपण प्रत्यक्ष दूध धुवून लावला असता, पण नेमकं आपली माल आजच आलाय दुपारी 1-1:30च्या दरम्यान. हो. तर आता जर कधी आपण पूर्ण दूध काढलं तर बकरीचं कॅल्शियम कमी होऊन जाईल. अच्छा अच्छा. म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी बकरीला दूध उतरणार नाही लगेच. हो. कमी होऊन जाईल. मग त्याच्यामुळे आता आपण अर्ध दूध संध्याकाळी काढू. आता अजून टाइम आहे शेळीला पिळायला, तर संध्याकाळी आम्ही अर्ध दूध काढू. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला पूर्ण काढायला सुरुवात करू. अच्छा अच्छा. ज्या कस्टमरला आपली गॅरंटीची शेळी पाहिजे 2 लिटर दुधावाली 2.5 लिटर वाली, त्याने आपल्या घरी यावं, त्याच्या समोर आपण शेळी पिळून देऊ, तरच त्यांच्याकडनं पैसे घेऊ, एवढे पैसे. अच्छा अच्छा अच्छा. काय किंमत सांगता याची? तिची सांगायला किंमत 18,000 द्यायची, 15, 16, 14,000 अशा देऊन टाकायचं. 14, 15, 16 असे 14-15च्या रेंज मध्ये देऊन टाकायचं. 14-15-16च्या रेंज. ही एक दाखवली. कारण डायरेक्ट आपण फिक्स रेट सांगितला 15, तर कस्टमर म्हणतो अजून कमी करा. अजून कमी करा. त्याच्यापेक्षा आपण सांगतानाच किंमत 17-18,000 सांगायची, 15, 14, 16,000ला देऊन टाकायची. बरोबर. आता ही देखील एक चांगली वाटते. हो, ही पण चांगली शेळ्या, पूर्ण चांगल्या आपल्या बकऱ्या. एकदमच जास्त पूर्ण टॉप. हो. छोटी पण बघा, लहान पण कीर्तिमान आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान. ते बघा शेळ्या. बरोबर. मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. अच्छा अच्छा. आता हिची काय गॅरंटी असणार तरी? हिची सुद्धा 2 लिटर एका टाइमला. हिची सुद्धा 2 लिटर एका टाइमला. शेळी बघून घ्या, पूर्ण नवी शेळी आहे. 4 दात शेळी. बरोबर. हो, नवी शेळी. ही पण 4 दात आहे, लाल पण 4 दात बकरी, नवी शेळी 4 दात आहे. लालची सुद्धा आपली गॅरंटी 2 लिटरची. माझ्या जेवढ्या शेळ्या काढल्या आता 20 शेळ्या आहे. 20च्या 20 2 लिटर दुधावाले. 20च्या 20 2 लिटर दुधावाले. हा जो 20चा लाट आहे पूर्ण, हा पूर्ण 2 लिटरच्या दुधावाल्या शेळ्या. पूर्ण 2 लिटरचा आहे. आपल्याकडे 1 लिटर वाली बी भेटेल आणि 1.5 लिटर वाली बी भेटेल, 2 लिटर वाली बी भेटेल. अच्छा अच्छा. रेंज कुठून कुठपर्यंत आहे? रेंज आपल्याकडे 12,000 पासून खाट्या शेळीला तर फायनल 15 पर्यंत आहे. 12 आणि गाभण घेतल्या तोलावरच्या जर 9 शेळ्या तर तीनचा रेट आहे. तीनचा बी 13 पासून तर 16, 17, 15, 14 जसा माल घेतला तशी किंमत. जसा माल घेतला कस्टमरांनी जसा माल काढला तशी किंमत. अच्छा अच्छा. सोनू दादा, एक प्रश्न असा होता आपल्या ज्या दर्शकांचा, की शेळ्यांच्या किमती एवढ्या झालेल्या आहेत का? असं एवढ्या महाग किमती असं? आता एवढ्या झालेल्या आहे का, आपली गुजरातची शेळी आहे ती भावनगरची. अच्छा. हिची काहीच किंमत नाही. हो. आणि राजस्थानच्या लोक 20-20, 25-25 हजारच्या शेळ्या घेतात. अच्छा अच्छा. तिच्या किती किमती आहे? 20-20 हजार, 25-25 हजार. अच्छा. एवढी शेळी पॉवरफुल ती येत नाही. हो हो. ती चारा खायला बी कानपूच करते. अच्छा. आपली शेळीला कुठेही टाका तुम्ही, काही टाका खायला, बिना चारा खाती. बरोबर. एवढी शेळी येत नाही ना. राजस्थानची एवढी शेळी येईल का तुम्ही सांगा मला. बरोबर. तुमच्यासाठी शेळी आहे. 2 लिटर दूध काढून दाखवा, आपण त्याची 20,000, 25,000ची शेळी राजस्थान वाल्यांची. बरोबर. एवढं दूध जर कधी आपल्या शेळीच्या बरोबर दूध काढून लावलं राजस्थानची शेळीला. बरोबर. खरी गोष्ट. एवढी शेळी आपल्या गुजरात स्वस्त राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला फक्त 2 पैसे भेटते, त्या हिशोबाने आपण व्यापार करतो. बरोबर. पण फसवणुकीचा व्यापार आपण करत नाही. अच्छा. लोक 25-25 हजारच्या शेळ्या घेते. बरोबर बरोबर. सोनू दादा, दुसरा एक प्रश्न असा होता की लोकांचं म्हणणं आहे काशी सुजवता. काशी कस काय सुजवणार होते? मुक जनावर आहे, लक्ष्मी ती आमची. अच्छा अच्छा. काशी कस काय तिला माऊलींना दूधच तेवढं आहे, ते तेवढं कास दावून. बघा ही शेळी बघा, लाल शेळीला. आता लाल शेळीला तुमच्या समोर माल आलाय माझा. बरोबर. तर दुपारी 2 वाजता माल आला, आता तुमचे 3:30-4 वाजू राहिले. बरोबर बरोबर. आता तुमच्या समोर शेळी एवढी तुंबलेली. हो. शेळीला पावरच तेवढी म्हणून शेळी दूध देणार ना तेवढी. आता ही शेळी एवढी आपण तुंबवलेली थोडी आहे. आता दुरून माल आलेला आहे आपला. बरोबर. काय बाजार थोडी शेळी तुंबवून आणायची बा आपल्याला. शेळीला दूधच तेवढं, तर शेळी लागलच ना खाली तेवढी. बरोबर. शेळीला एका टाइमला ही शेळीला 2-2.5 लिटर दूध काढून द्यायची गॅरंटी आपली अशा शेळीची. आपल्याकडे माल राहत नाही. अवघाल आता उद्या परवा विकल्या जाणार. अच्छा अच्छा. आणि प्रत्येक आठवड्याला असा माल येतो आपल्याकडे. प्रत्येक आठवड्याला. आता इथे काय बाजार थोडी शेळ्या तुंबवून ठेवायच्या आपण. आता तुमच्या घरी आलेलो आहे. बरोबर. मी त्यासाठीच, कारण की लोकांच्या म्हणणं होतं की बाजारात शेळी तुंबवून आणता भाऊ. बरोबर. तर आता मी घरी आलेलो आहे. घरी देखील मला तीच क्वालिटी दिसते. हे बघा, बाजारात शेळी लोक तुंबवून आणतात. हो. तुंबवल्याशिवाय बी गिराईकाच्या लक्षात बसत नाही. बरोबर. आणि शेळी नाही तुंबवून आणली तिकून बी गिराईक म्हणते की बहिणीला दूध नाही. अच्छा. तर आता या तुमच्या डोळ्यासमोर या एक टायमाच्या आहे, एवढ्या पॉवरफुल शेळ्या आहे.
या जर कधी आता दूध निकाललं तर उद्या या डबल अजून 500 दिसतील. बरोबर बरोबर. आता या एका टायमाच्या ताज्या जणलेल्या शेळ्या आहे 4-5 दिवसाच्या. ही बघा, ही घ्या बरं. कटंबडी ही बघा. आता ही शेळी बघा, तुंबवलेली नाही तरी शेळी असं. बरोबर. सर्व शेळ्या बघून घ्या तुम्ही, सगळ्या बकऱ्या तशाच आपल्या, कोणत्या शेळ्या तुंबवलेला नाही आहे बघून. आता तुमच्या समोर घरी गाडी उतरली तरी पाठ पाहून घ्या कशी ताज्या झाल्या. बरोबर. हे बघा, हिचं बी बघून घ्या कास, हिची बी कास बघून. हे बरं, ही पण 2 लिटर दुधावाली शेळी. बरोबर. मित्रांनो, जर तुम्हाला दुधाची गॅरंटी घ्यायची असेल तर त्यांचं म्हणणं असं, जेव्हा तुम्ही शेळी घेणार, शेळी जेव्हा सौदा झाला तेव्हा तुम्ही शेळी डायरेक्ट धुवून दाखवतील तुम्हाला. ते जर शेळीने तेवढं दूध दिलं तर खरेदी करा, नाही तर खरेदी नका करा, त्यांचं असं म्हणणं. करायची असेल तर इथून पुढे बिंदास घरी यायचं. घरी माल आपला विक्रीसाठी उपलब्ध आहे, कारण की बाजार देखील बंद आहेत सध्या. हो, बाजार देखील सध्या ऑलिम्पिकमुळे बंद झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही घरीच विक्री करतोय मालाची. बरोबर. आपल्याकडे 1 नंबर क्वालिटीचा माल भेटतो. आता सोनू दादा, बरेच गिऱ्हाईक येत आहे, कुठूनही कस्टमर येऊ द्या. आता जे गाबणी शेळी बघा, आता आपण गाबणी शेळी पहिले अगोदर बघून घेऊ. बरोबर. आता दुधाची शेळीचे काय काय गॅरंटी असणार तुमच्याकडे? तरी गॅरंटी काय असणार आपल्याकडे? 1 लिटर पासून 2-2.5 लिटर पर्यंत शेळी भेटेल. ते थाना मुक्का माका काही ती पण जागेवर गॅरंटी आपली. सड मुक्का राहिला इथं शेळी बदलवून भेटेल, हो, किंवा ती शेळी तुम्हाला मी कस्टमरला अशी शेळी देतच नाही मुक्या सडकी. बरोबर. इथं बघून घ्यायची. बघा, असे सर चेक करून घ्यायचे शेळींचे. आता ही बकरी आहे धरे राजा, ही बकरी आहे, तिची असे सर चेक करून घ्यायचे, लगेच तुम्हाला समजून जाईल. बरोबर. तिचं लगेच दूध काढल्यावर तुम्हाला समजून. आता ही बकरी आहे लाल बकरी, तिचं बी दूध काढल्यावर तुम्हाला लगेच समजून जाईल. सड मुक्या असं पिऊन. बरोबर बरोबर. आता बघा, इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम नरम कास आहे, एकदम नरम कास आहे. बघा, तुमवलेलं नाहीये. तुंबवलेली शेळीचा कास कडक असतो. आणि वास्तव बघाल तुम्ही आणलेली सगळ्यात महत्वाची आम्ही आणलेली शेळी. बरोबर. आता इथं काय बाजार थोडी तुंबवून ठेवायला, घरगुती शेळ्या आहे ना आपल्या. बरोबर बरोबर. मित्रांनो, खूप चांगल्या शेळ्या, अशा दुधाच्या शेळ्या आहेत. आता आपण गाभण शेळ्या बघू. सोनूला खाट्या पण शेळ्या का आपल्या साधी बिना दुधाच्या किंवा गाभण दुधाच्या पण आहे, तशा पण डायरेक्ट खाट्या? खाट्या. चालेल. पण त्या कसं आहे, त्या आपल्या शेतकऱ्यांच्या कामाच्या नसत्या खाट्या, फक्त शेतकऱ्यांच्या कामाच्या दुधाच्या आणि गाभण दुधाच्या. बरोबर. जर कोणाला बोकड वगैरे लागला तर तुम्हाला फोन करून सांगावं लागेल का? चालेल, भेटेल. पण बोकड आपण आखाजीच्या वेळेस आणतो. आता नाही आणत का? चालेल. आखाजीच्या वेळेस. अच्छा अच्छा अच्छा. आता सोनू दादा, अजून थोडं एक विशेष, जसं तुम्ही आता या व्यवसायामध्ये भरपूर दिवसापासून आहेत, जे काही लोक आहेत ज्यांना आवड आहे या शेळ्या घ्यायची, तर यांनी असं काय विशेष काळजी घेतली पाहिजे? विशेष काळजी काही नाही. आता समजा आता पाणी वगैरे चालू आहे तर शेळींना पाण्यात भिजू देणे नाही, आणि शेळींना टाइम खाद्य, सकाळी गुळाचं पाणी पाजणे दुधाच्या शेळींना, संध्याकाळी मका खाऊ घालणे. चरून आल्यावर त्याच्याने शेळी दुधाला उतरते, दूध देते शेळी जास्ती. बस, दुसरी काळजी काही नाही. चारा पाणी व्यवस्थित खाऊ घालणे बस. अच्छा. सोनू दादा, बऱ्याच बाजारामध्ये असं म्हणतात की शेळीला गुळाचं पाणी वगैरे पाजून आणतात, फुगवलेली असते, असं काही विषय, तर त्याच्याबद्दल काय मत तुमचं झालं? त्याच्याबद्दल माझं मत असं आहे की लोकांचं म्हणणं खरं आहे की गुळाचं पाणी पाजून आणता, बरोबर, कस्टमरचं म्हणणं. पण आता आमचा माल एवढ्या लांबून येतो, आमचा माल रात्रीचा उतरला तर आम्ही 2 घात चारा पाणी खाऊ घालतो शेळीला, चारा वगैरे. मग त्याच्यानंतर शेळीला पाणी पाजल्यावर शेळी बाजारात उभी राहील ना आमची. बरोबर. आता आम्हाला 24 तास लागतंय माल आणायला, आणि लगेच दुसऱ्या दिवशी बाजार आहे आमचा. शेळीच्या पोटात 2 घास गेल्यानंतर शेळी पाणी पाजूनच शेळी व्यवस्थित दिसेल ना बाजारात. आता शेतकऱ्याने बी माल विक्रीला आणला तर तो काहीतरी खाऊ पिऊ घालूनच बाजारात माल उभं करेल ना. डायरेक्ट कसं काय माल उभं करणार? बरोबर. आणि शेळीच्या पोटातच काही नसतं तर म्हणून गुळाचं पाणी पाजवायचं. आणि जर पोटात नसतं तर अजून म्हणेल की शेळी बारीक आहे, अशी दिसते. पोटात जर कधी काय नाही, शेळी बारीक आहे, हिच्या पोटात काही नाही, शेळी कॅल्शियम कमी होऊन जातं, शेळीला चक्कर येतात. बरोबर. त्या हिशोबाने शेळीला खाऊ पिऊ घालावं लागतं गुळाचं पाणी वगैरे. बरोबर. एवढं लांबून प्रवासामध्ये सोपं आहे ना. आपण 100 किलोमीटर गेलो तरी आपण थकवा काढतो, ताप येतो, सर्दी, खोकला. बरोबर. एवढ्या लांबून येत आहे, 24 घंटे प्रवासात आहे शेळ्या. बरोबर बरोबर. खूप त्याची जी प्रतिकार शक्ती खूप स्ट्रॉंग आहे शेळ्यांची. तरी तसे बघायला गेलं तर राजस्थानच्या शेळ्यांपेक्षा तरी आपल्या या शेळ्यांना आपल्या जंगलामध्ये काहीच त्रास नाही, एकदम व्यवस्थितरित्या चालता या शेळ्या. एकदम व्यवस्थित आहे. काही तुम्ही डोंगरात शेळ्या घेऊन जा, इथून आपल्या घरापासून 4 किलोमीटर शेळ्या चारायला जाते माझ्या. 4 किलोमीटर चारायला जाते. आणि ज्या वेळेस पाणी आलं का त्या दिवशी शेड मध्ये बंदिस्त राहतात.
आता या शेळ्या बंदिस्त करता येतील का लोकांना? मग करता येतील, काही विषय नाही. असं आहे का? घरच्या घरी शेड, आता मी आज गाडी उतरवली, माल आलाय शेड मध्येच आहे माझ्या शेळ्या, हो. कारण लांबून आले त्याच्यामुळे घरीच चारा वगैरे खाऊ पिऊ घालायचं आणि घरीच ठेवायचं. अच्छा अच्छा, चालेल, ठीक आहे. आता आपण एक नजर तुला गाभण शेळ्यामध्ये मारून घेऊ. चला बघून घ्या ना गाभण शेळी बघून. मित्रांनो, आता या गाभण शेळ्यात याची हाईट बघा तुम्ही. आता सोनूबाई एखादी शेळी जवळ उभे राहून तुम्ही हाईट चेक करण्यासाठी. हा पूर्ण लाड गाभणचा. याच्यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे जो एक जोडा दिसतो का तुम्हाला समोरचा, एकदम पुढे चालला तो सफेद जोडा, तो 1 नंबर जोडा आहे. त्याच्याकडे पण जाऊ आपण. आता बघा ही शेळीची हाईट तुम्ही बघा, लाल शेळी काळी, त्याची हाईट बघा. बरोबर. आता हिची कास बघा तुम्ही, गाभण शेळी बघा ना कास. अजून किती दिवस घेईल काय वाटतं तुम्हाला? अजून कमीत कमी शेळी 15-20 दिवस घेईल अजून. 15-20 हो, शेळी आता कास सोडलाय बघा. हो हो, ते बघा शेळीने कास सोडलाय. बरोबर बरोबर. 15-20 दिवस घेईन शेळी अजून. 15-20 दिवस गेला अजून. अच्छा, आता गाभण शेळीच्या काय किमती असणार आहे? गाभण शेळीची किंमत इंची 18,000 19,000 अशा. अच्छा अच्छा, फायनल किती पर्यंत होईल? फायनल अशा शेळ्या जर कधी एक सारख्या घेतल्या तर फायनल 15,000 16,000 15,500 अशा. अच्छा, किती घ्याल? 15,500 16 बस. किती घ्याल पाहिजे तरी? किती घ्याल पाहिजे? किती घ्याल पाहिजे शेळ्या? नग किती घ्याल? अशा 10 शेळ्या घ्यायच्या, अशा 10. अच्छा अच्छा. हे बघा नवी शेळी, नवी बकरी, हो हो, एकदम नवे माल आहे आपल्याकडे. बरोबर. अशा 10 शेळ्या घ्या बाईल कस्टमरांनी. अच्छा अच्छा, अजून एखादी दाखवा तो कास सोडलेली. हे बघा ही लाल शेळी, पण लाल शेळी, मोठी शेळी, भारी शेळी. हे बघा मित्रांनो, याची साईज बघा तुम्ही. बघा याची साईज, याची कास बघा. ऑलरेडी म्हणजे गाभण येतं, त्याची कासचा तुम्ही आकार बघू शकतात. म्हणजे तेवढा आकार ती तोलच्या वेळेस सोडत असते. हा कुठला माल बोलला तुम्ही? भावनगर. ही पगडीची शिंगाची भावनगर शिंगडी, गोलवाड शिंगडी, गोलवाड शिंगडी, गोलवाड ओरिजिनल भावनगर जंगल. अच्छा अच्छा. हो, तिकडे कसं असतं? तिकडे बाजार भरतो का? तिकडे बाजार वगैरे नसतो. तिकडे जंगलात 5-5 2-2 4-4 अशा बकऱ्या खरेदी करतो आम्ही जंगलात. अच्छा अच्छा अच्छा. डोंगरामध्ये खेडो पाडी. हो हो, तिथे बाजार वगैरे नाही. माल आणायला आम्हाला 6-7 दिवस लागते कमीत कमी 6-7 दिवस. प्रत्येक म्हणजे एका दिवसाला 200 किलोमीटर फिरतो आम्ही. एका दिवसाला 200 हो, किलोमीटर? एका दिवसाला 200 मग किलोमीटर. तिकडे कोणी ओळखीचा माणूस तुम्ही घ्यावा लागत असेल ना, एजंट वगैरे? ओळखीचा आमचा एजंट आहे ना. बरोबर बरोबर. मग त्याला पण काय द्यावं लागत असेल तुम्हाला मग पैसे? द्यावा लागत असेल म्हणजे त्याला आमची बोली राहते. कमिशन 20,000 रुपये कमिशन, 50-60 बकरींचं. हो. आणि आमची गाडी पास करून द्यायची, बॉर्डर पास करून द्यायची, गुजरात बॉर्डर. अच्छा अच्छा अच्छा. महाराष्ट्रापर्यंत सोडून द्यायची गुजरात बॉर्डर. अच्छा 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 अच्छा, बरोबर. तेच म्हणतो, कारण की आपण नवीन असल्या कारणाने आपल्याला तिकडचं एवढं काही माहिती नसतं ना. आपल्याला काही तिकडे माहिती नाही. बरोबर, चालेल. आता हिने कास सोडली वाटतं ना? हो, ही बघा, ही पाठ पहिल्याच बेताची पाठ ही बघा. आता लोक म्हणतात तुम्ही शेळ्यात तुमवता एवढ्या कास. आता ही बघा शेळीने केवढा कास सोडलाय. बरोबर. लोक म्हणतात तुम्ही तुमवून आणता. बघा याच्यावर मला समजून जाईल. हे काय डायरेक्ट चीक आहे ना, डायरेक्ट. हे बघा शेळी जनाला बघून घ्या, पहिल्याच आहे तिचं. शेळी जनाला आली, पहिल्याच बेताची शेळी. हे बघा मित्रांनो, पहिल्या वेतामध्ये पाठी बघून, शिंगडे बघून घ्या, दात पाहून घ्या. हे बघा, बरोबर, पहिल्याच बेताची शेळी. शेळी कशी नुसती अंगठी सोडली. 10 नाही पाळायचे, एकच पाळायची. तरी काय हिची किंमत काय असणार आहे? हिची किंमत 21,000. 21,000 रुपये? हो. अच्छा. हिच्या हाईटवर नाही जायचे, हिचे मुबाबाचे तेवढे क्वालिटीचे ठेक्याचे पैसे तिथे तेवढे. अच्छा अच्छा अच्छा. पहिल्या वेतामध्ये अशी ती पुढे जास्त जाईल अजून ना? पहिल्या वेतामध्ये एवढं चांगली, पहिल्या वेतात एवढी, दुसऱ्या वेताला शेळी वाढेल, खूप वाढेल, आणि याच्यापेक्षा जास्ती लागल अजून. अच्छा अच्छा अच्छा. जाण्याच्या वेळेस याच्यापेक्षा जास्ती लागल शेळी. हो हो. नाही बघा दोघी बहिणी. मित्रांनो, हा बघा शिक्का तुम्हाला सांगतो मी. अशी इकडनं सूर्य येतोय. दोघं बहिणी. बरोबर, दोघं बहिणी. काय सांगतो जोड्याची किंमत? या जोड्याची किंमत 41,000. 41,000. शेवट किती पर्यंत होईल तरी? शेवट द्यायच्या येईल आपल्याला 31-32,000 पर्यंत आलं. 31-32 पर्यंत आले तर देऊन टाका. सांगायचे 41. आता किती दिवस घेतील तरी? दिवस किती घेतील? दिवस 20-25 दिवस घेतील. अजून 2 मिनिटं थांबा, याची कास बघू द्या मला. हे बघा मित्रांनो, कास केवढी लांब याची बघा. हे बघा, हे बघा, 20-25 दिवस घेतील. बरोबर. शेळ्या या सुद्धा 2 लिटर दूध देतील जणल्यानंतर. शेळ्या अजून काशीला सुटायच्या बाकी. बरोबर बरोबर. 15 दिवसात शेळ्या अशा सुटतील काशीला. अच्छा अच्छा. जोड आहे.
दोघी बहिणी. आता या बाकी आपण गाबने दाखवल्या, बाकी दुधाच्या दाखवल्या, बाकी खाट्या पण तुमच्याकडे ना? दुधाच्या पण दावल्या आपण. दुधाच्या पण दावल्या. चालेल, ठीक आहे मित्रांनो. एवढा माल सोनू यांच्याकडे आलेला आहे. जर कोणालाही खरेदी वगैरे करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या घरी येऊन खरेदी करू शकता, कारण की बाजार सध्या बंद आहेत. तुम्हाला बाजारात खरेदी वगैरे करता येणार नाही, म्हणून तुम्ही घरी येऊन देखील खरेदी करू शकतात. एकदम आरामात, जसं मी आरामात शूटिंग घेतोय तसं आरामात तुम्ही खरेदी करू शकतात. बाजारात कसं 2-3 गिरायक हां, आणि बाजारात 2 ते 3 गिरायक असल्या कारण तुमच्याकडे कदाचित लक्ष देऊ शकत नाही. हलकी भारी शेळी भेटती बाजारात. बरोबर. इथं तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही ती चॉईस. घरी बाजारात 5 भारी 5 हलक्या चालले जाते बाजारात. बरोबर. घरी 10च्या 10 भारी डायरेक्ट. 10च्या 10 भारी भारी शेळ्या 10च्या. चालेल सोनू, धन्यवाद. तुम्ही आपल्या दर्शकांना तुमचा नवीन माल दाखवला त्याबद्दल खानदेशी फार्मरतर्फे तुमचं खूप खूप आभार आहे.